मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिवस 24वा. घटकाचे नाव आहे चौकोन आणि उपघटक आहे चौकोन व चौकोनाचे प्रकार. मित्रांनो आपण आज सेतू अभ्यासक्रमाच्या अंतर्गत वर्ग 9 साठी दिवस 24वा आणि घटकाचे नाव आहे चौकोन आणि उपघटक आहे चौकोन व चौकोनाचे प्रकार. डे 24 Standard 9th. Name of unit quadrilateral and subunit quadrilateral and its components. तर बघूया आजच्या या सेतू अभ्यासक्रमामधील हा आजचा अभ्यासक्रम. चला तर मग अध्ययन निष्पत्ती काय आहे मित्रांनो? चौकोनाचे घटक ओळखणे किंवा विद्यार्थी ओळखतात. दुसरा आहे चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज या गुणधर्माचा उपयोग करून उदाहरणे सोडवतात. म्हणजेच काय चौकोनाचे घटक ओळखणे म्हणजे चौकोनाचे घटक कोणते आहे? बाजू, सन्मुख बाजू, कोन, सन्मुख कोन, हा झाला. हे काय झाले? चौकोनाचे घटक झाले. चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज हा गुणधर्म म्हणजेच चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. या गुणधर्माचा उपयोग करून काही उदाहरणे आहेत ते सोडवता येणे. हे अशी आजची निष्पत्ती आहे, अध्ययन निष्पत्ती आहे. लर्निंग आउटकम्स टुडेज सिलेबस. फर्स्ट, आयडेंटिफाइज component of quadrilateral. फर्स्ट काय? आयडेंटिफाइज components of quadrilateral. And second, solve example based on angles, some property of quadrilateral. Angle, some property of quadrilateral. हे आहे. दिस इज द लर्निंग आउटकम्स ऑफ टुडेज सिलेबस ऑफ सेतू अभ्यासक्रम. चला तर मग पाहूया. जरा आठवूया. या भागामध्ये बघा, चौकोन कागदावर ABCD हे 4 बिंदू असे घ्या की कोणतेही 3 बिंदू नैक रेषीय असतील. ते बिंदू एकमेकांना जोडा. जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे. मात्र कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत. दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला काय म्हणतात? चौकोन म्हणतात. आता बघा व्यवस्थित. कागदावर ABCD हे 4 बिंदू असे घ्या की ते त्यापैकी कोणते 3 नैक रेषीय असतील. नैक रेषीय म्हणजे काय? एकाच रेषेवर नसलेल्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. असे बिंदू घ्यायचे 3 आणि त्यापैकी 3 हे नैक रेषीय असले पाहिजे. ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे. 3 नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडून काय करायचे? आपल्याला नैक रेषीय बिंदू जोडायचे 3 एका रेषेवर नसलेले आणि एक वेगळा समजा. मात्र कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत. दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला काय म्हणतात? चौकोन म्हणतात. आता या ठिकाणी या आकृतीमध्ये बघा, हे ABCD नैक रेषीय बिंदू आहेत. आपण याला जर जोडलं तर काय तयार होते? एक आकृती तयार होते याप्रमाणे. तर बघा, हे बिंदू आपण जोडले. हे नाही झालं व्यवस्थित. पुन्हा करूया आपण. तर बघा या ठिकाणी हे बिंदू आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत. हा ABC जोडू, नंतर B हा C बिंदूला जोडूया, नंतर C D ला आणि नंतर D A ला. अशा प्रकारे हे आपण सर्व बिंदू एकमेकांना जोडले तर अशी हे या ठिकाणी आकृती तयार झालेली दिसली आपल्याला. तर या अशा प्रकारच्या बंदिस्त आकृतीला काय म्हणायचं? चौकोन असं म्हणायचं. लेट्स रिकॉल
quadrilateral, take 4 points A, B, C, D, A, B, C and D on paper such that no 3 points are collinear. Joining these 4 points, we have to make one closed figure such that if we draw line joining any 2 points, then the remaining 2 points should be same of the line. A closed figure obtained by following this condition is called as a quadrilateral. तेच सांगितलं या ठिकाणी. टेक 4 points A, B, C, D on paper such that no 3 points are collinear. म्हणजे 3 बिंदू कोलिनियर नसले पाहिजे, म्हणजेच these 3 points are non collinear असं आपण म्हणूया. जॉईनिंग these 4 points, we have to make one closed figure. Joining these 4 points, we have to make one closed figure, बंदिस्त आकृती, such that if we draw line joining any 2 points, then the remaining 2 points should be the same side of the line. A closed figure obtained by following above condition म्हणूया आपण is called as a quadrilateral. When we following this condition, whose condition आहे ते या ठिकाणी कोणत्या कंडिशन आहे? टेक अ पॉइंट A, B, C, D on paper such that no 3 points are collinear. Joining these 4 points, we have to make a one closed figure such that if we draw line joining any 2 points, then the remaining 2 points should be on the of the line. A closed figure obtained following this condition is called as a quadrilateral. आता बघूया आपण अगोदर मध्ये पाहिलं अगदीच्या पॉईंटमध्ये पाहिल्याप्रमाणे हा सुद्धा सेम पॉईंट आहे, तसंच फक्त इंग्लिशमध्ये. ही जी बंदिस्त आकृती तयार झाली आहे या ठिकाणी, अ क्लोज्ड फिगर ऑब्टेन बाय फॉलोइंग दिस कंडिशन इज कॉल्ड क्वाड्रिलेटरल. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वाड्रिलेटर तयार झालेला आहे मित्रांनो. तर बघूया नेक्स्ट पॉईंट, चौकोनाचे नाव. चौकोनाला नाव देताना त्याच्या कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने उरलेल्या शिरोबिंदूची नावे लिहिता येतात. अशा प्रकारे प्रत्येक चौकोनाला वेगवेगळ्या 8 प्रकारे नाव देता येतात. तर बघा या ठिकाणी आता चौकोनाला नाव देताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे किंवा एक नियम आहे चौकोनाला नाव देण्याचा. तो कोणता आहे? कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने उरलेल्या शिरोबिंदूची नावे लिहिता येतात. अशा प्रकारे प्रत्येक शिरोबिंदूला किंवा म्हणजे प्रत्येक चौकोनाला वेगवेगळ्या प्रकारे 8 प्रकारे नाव देता येतात. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा या ठिकाणी चौकोन ABCD किंवा चौकोन ADCB असं दिलेलं आहे. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन जा किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जा किंवा विरुद्ध दिशेने जा. आता या ठिकाणी आपण असं अँटी क्लॉकवाईज आलो, ABC आणि D, हे झालं एक प्रकार. दुसरा कोणता प्रकार आहे? दुसरा प्रकार क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, तो आहे ADCB. अशा प्रकारे आपल्याला नाव देता येते. पुन्हा जर आपण A बिंदूला सोडून D पासूनही सुरुवात करू शकतो, असं काही नाही. कोणत्याही बिंदूपासून आपल्याला सुरुवात करता येते. DABC असे नाव देता येते किंवा मग C पासूनही सुरुवात करता येते. कुठूनही करा, परंतु एकतर क्लॉकवाईज डायरेक्शन जा किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जा. अशा प्रकारे आपल्याला चौकोनाचे नाव द्यायचे आहेत. लेबलिंग अ क्वाड्रिलेटरल. While labeling a quadrilateral, start with any vertex, give it some label, and so in clockwise or anti-clockwise direction to label all remaining vertices. Starting from any vertex,
a quadrilateral can be labeled in 8 different ways. मित्रांनो, labeling a quadrilateral काय? When labeling a quadrilateral, start any vertex, give it some label. So go in clockwise direction or anti-clockwise direction to label all remaining vertices. Starting from any vertex, a quadrilateral can be labeled in 8 different parts. म्हणजे सुरुवात तुम्ही कोणत्याही बिंदूपासून कोणत्याही व्हर्टेक्स पासून केली तरी आपल्याला लेबलिंग करताना काय करायचं, गो इन क्लॉकवाइज डायरेक्शन और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन टू लेबल ऑल रिमेनिंग व्हर्टायसेस. स्टार्टिंग फ्रॉम एनी व्हर्टेक्स अ क्वाड्रिलॅटरल कॅन बी लेबल्ड इन 8 डिफरंट वेज. 8 प्रकारे आपल्याला असं नावं देता येतील. इन द गिवन फिगर, quadrilateral ABCD or quadrilateral ADCB is shown in the figure. म्हणजेच अगोदर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. ABCD लिहा, सॉरी ADCB किंवा मग काय A B C आणि D अशा प्रकारे आपल्याला एकतर क्लॉकवाईज डायरेक्शन द्या किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन द्या. चला तर पुढचा मुद्दा बघूया. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल ABCD, चौकोन ABCD मध्ये चौकोनाच्या लगतच्या बाजू आहेत. आता हे आपल्याला लगतच्या बाजू आणि त्याचे कोन वगैरे बघायचं आहे. बघा काळजीपूर्वक. तर या ठिकाणी आपल्याला चौकोनाच्या लगतच्या बाजू पाहूया. सुरुवातीला बाजू AB व बाजू AD ही लगतची बाजू आहे, AB आणि AD. त्याचप्रमाणे बाजू CD आणि AD, बाजू BC व बाजू CD, त्याचप्रमाणे बाजू BC व बाजू AB हे लगतच्या बाजू झाल्या. जसं की या ठिकाणी आपण एक समजावून सांगूया उदाहरण देऊन. आता ही AB बाजू आहे, ही AB ची लगतची बाजू कोणती आहे? ही आहे AD. त्याचप्रमाणे CD ची लगतची बाजू कोणती होईल? CD ची लगतची बाजू होईल CD आणि ही AD. अशा प्रकारे ह्या लगतच्या बाजू झाल्या. तर आता आपल्याला या ठिकाणी सन्मुख कोन कशाला म्हणतात ते बघायचं मित्रांनो. चौकोन ABCD मध्ये बघा, चौकोनाच्या सन्मुख बाजू, आता आपण लगतच्या बाजू पाहिलेल्या आहे. आता सन्मुख बाजू म्हणजे समोरासमोरच्या बाजू, ज्याला आपण समोरासमोरील बाजू म्हणू, म्हणजे अपोजिट साइड्स. आता या ठिकाणी पहा, AB आणि CD ह्या लगतच्या बाजू आहेत, सन्मुख बाजू आहेत. AB बाजू CD या ठिकाणी दिलेलीच आहे, फक्त आपल्याला बघायचं लेबल करून. हे AB सन्मुख बाजू कोणती आहे? ही CD आहे. त्याचप्रमाणे AD ची सन्मुख बाजू ही BC आहे. सन्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू. इन क्वाड्रिलॅटरल ABCD, ॲडजसंट साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता या ठिकाणी आपण ॲडजसंट साइड्स म्हणजेच लगतच्या बाजू बघूया. साइड AB, साइड AD, त्या ठिकाणी पाहिल्याप्रमाणेच AB आणि काय, साइड AB ही आणि AD, ही AB आणि AD ॲडजसंट साइड. त्याचप्रमाणे CD AD, हे CD आणि हे AD आहे आणि हे CD आहे, CD किंवा DC ह्या लगतच्या ॲडजसंट साइड झाल्या. त्याचप्रमाणे साइड BC अँड साइड CD, साइड BC अँड साइड CD, साइड BC ही झाली आणि त्याच्या लगतची बाजू म्हणजेच ॲडजसंट साइड CD ही झाली. अशा प्रकारे हे
ॲडजस्टंट साईड्स ऑफ क्वाड्रिलेटरल झाल्या. साईड ए बी, साईड ए डी, साईड ए बी, साईड ए डी. त्याचप्रमाणे साईड सी डी, साईड ए डी, सी डी आणि ए डी. त्याच्यानंतर बघूया अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, म्हणजेच काय, सन्मुख बाजू. अगोदरच्या आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे ॲडजस्टंट साईड ऑफ क्वाड्रिलॅटर, अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, सॉरी, अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, साईड ए बी अँड साईड सी डी, साईड ए बी अँड साईड सी डी किंवा डी सी म्हणू आपण. हे काय, अपोजिट साईड्स आहेत. अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी अँड सी डी. अनदर साईड ए डी, अपोजिट साईड बी सी, ए डी अपोजिट साईड बी सी. त्याचप्रमाणे या ठिकाणी अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल हे सुद्धा बघायचं आपल्याला. अँगल ए अपोजिट अँगल सी, त्याचप्रमाणे अँगल बी अपोजिट अँगल डी, असं होईल ते. एचा अपोजिट अँगल सी आहे, बीचा अपोजिट अँगल डी आहे. दीज आर द अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी ॲडजस्टंट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बघितलं, त्यानंतर अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बघितलं, त्यानंतर अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल हे सुद्धा बघितलेलं आहे. तर याचा आपल्याला समोर उपयोग होणार आहे, त्यासाठी हे काळजीपूर्वक बघायचं. चला तर मग नेक्स्ट, चौकोनाचे लगतचे कोन. कोन ए, कोन डी, कोन डी, कोन सी, कोन सी, कोन बी आणि कोन बी व कोन ए हे लगतचे कोन झाले. लगतचे म्हणजे लागून असणारे. कोन ए आणि कोन डी, त्याचप्रमाणे कोन डी, कोन सी, त्याचप्रमाणे कोन सी, कोन बी, त्याचप्रमाणे कोन बी, कोन ए, हे काय झाले, लगतचे कोन. कोणाचे, चौकोनाचे लगतचे कोन. त्याप्रमाणे आता दुसरा मुद्दा या ठिकाणी पाहूया, चौकोनाचे सन्मुख कोन. कोन ए, कोन सी, कोन बी, कोन डी. चौकोनाचे कर्ण ए सी व कर्ण बी डी. चौकोनाला किती कर्ण असतात, 2 कर्ण आहेत. हा ए सी आणि हा बी डी, हे 2 कर्ण झाले. त्यानंतर काय, कोन ए आणि सी हे आपण पाहिलेलं आहे, तरी पण डबल पाहूया. ए आणि सी हे काय, अपोजिट अँगल ऑफ रेक्टँगल, काय म्हणू, क्वाड्रिलॅटरल म्हणजे सन्मुख कोन, चौकोनाचे सन्मुख कोन ए आणि सी, ए आणि सी, त्याचप्रमाणे बी आणि डी. त्यानंतर लगतचे कोन. लगतचे कोन आपण पाहूया आकृतीमध्ये. लगतचे कोन कोणते झाले, ए आणि डी, हा ए आणि डी, त्याचप्रमाणे डी आणि सी, हे डी आणि हे सी, त्याचप्रमाणे सी आणि बी, हे सी आणि हे बी. त्यानंतर बी आणि ए, हा बी आहे आणि हा ए आहे. या कोणांना काय म्हणायचं, लगतचे कोन. चला तर मग नेक्स्ट मुद्दा पाहूया, ॲडजसेंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, म्हणजेच लगतचे कोन. आताच पाहिल्याप्रमाणे ए आणि डी, ए आणि डी, ए आणि डी, डी आणि सी, सी आणि बी आणि बी आणि ए. ॲडजसेंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए डी, डी सी, सी बी आणि बी ए, हा सुद्धा होऊ शकते, लिहिलं नाही तिथे त्यांनी. तर असे हे ॲडजसेंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आहेत. दीज आर द ॲडजसेंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. देन आफ्टर डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल मीन्स कर्ण, त्याला आपण म्हणतो. या ठिकाणी कोणते, ए सी अँड बी डी आर दी डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. हे झाले पॉईंट्स. त्यानंतर नेक्स्ट स्वाध्याय बघूया मित्रांनो आपण. आजचा स्वाध्याय काय आहे नेमका, तर स्वाध्याय आहे पहिला
चौकोनाच्या सन्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. त्यामधील पहिलं रोमन आकड्यामध्ये बाजू डी जी व बाजू ई एफ रिकाम्या जागेत काय येईल? ई एफ येईल. हे म्हणजे डी ची सन्मुख बाजू ही आहे. त्याचप्रमाणे बाजू डीई व बाजू कोणती होईल? डीई ची सन्मुख बाजू हे डीई, याची सन्मुख बाजू होईल जी एफ. हे झालं पहिलं गणित. चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा. त्याच्यानंतर लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहायच्या आपल्याला. बाजू डीई व बाजू कोणती होईल? बाजू डीई व बाजू ई एफ. बाजू डीई व बाजू ई एफ. बाजू डीई व बाजू ई एफ होईल ही. त्याचप्रमाणे डी जी सुद्धा होऊ शकते, ही पण बाजू होऊ शकते चौकोनाच्या लगतच्या बाजू. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येते. त्यानंतर पाहूया आपण चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या. कोन डी, कोन डीचा लगतचा कोन कोणता होईल? मग कोन डी, कोन डीचा लगतचा कोन जी. त्याचप्रमाणे ई. आता कोन डीला दोन लगतचे कोन आहेत. आता हा कोन डी आहे. या कोन डीला लगतचे कोन आपल्याला दोन आपण समजू शकतो. कोणते कोणते? हा ई पण आहे आणि जी पण आहे. म्हणून डीचे लगतचे कोन कोणते होतील? कोन जी आणि कोन ई. त्याप्रमाणे बाकीचे करायचे. त्यानंतर चौकोनाच्या सन्मुख कोनांच्या जोड्या लिहायच्या. चौकोनाच्या सन्मुख कोनांच्या जोड्या कोणत्या होतील? कोन डी आणि कोन एफ. त्याचप्रमाणे कोन ई आणि कोन जी. हे झाल्या चौकोनाच्या सन्मुख जोड्या. चौकोनाच्या सन्मुख जोड्या बघणार आपण पुन्हा एकदा. कोणत्या होतील? ई आणि जी. कोन ई आणि कोन जी. त्याचप्रमाणे कोन डी आणि कोन एफ. हे झाल्या चौकोनाच्या सन्मुख जोड्या. तर अशा प्रकारचा आजचा हा स्वाध्याय आहे मित्रांनो. तुम्हाला कळाला असेलच. तर हाच आपण स्वाध्याय परत एकदा इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बघूया. राईट द पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. पेयर्स ऑफ अपोजिट साइड्स म्हणजेच सन्मुख बाजू. आता सांगितल्याप्रमाणे डी जीची संगत बाजू कोणती होईल? ई एफ. त्याचप्रमाणे साइड डीई अपोजिट साइड जी एफ. राइट द पेयर्स ऑफ द ॲडजसेंट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. साइड डीई अँड साइड ई एफ और डी जी. त्याचप्रमाणे साइड ई एफ अँड साइड डीई और जी एफ. अशाप्रमाणे हे ॲडजसेंट साइड्स लिहायच्या. त्यानंतर राइट द पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. अँगल डी अँड अँगल जी और अँगल ई. these are the two adjacent angles of कोणता आहे विचारलं आपल्याला? ॲडजसेंट अँगल. राईट द पेअर्स ऑफ ॲडजसेंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. डी हा डी आहे. हे डीचे ॲडजसेंट अँगल कोणते होतील? डीचे ॲडजसेंट अँगल जी आणि ई होऊ शकते आणि जी पण होऊ शकते. त्याचप्रमाणे ईचे अँगल ई ॲडजसेंट पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल ई इक्वल टू डी और एफ. डी और एफ. these are the adjacent angle, pair of adjacent angle of E. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे राईट द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल काय होईल? डी एफ. त्याचप्रमाणे ई आणि जी. अँगल ई अँड अँगल जी are the pairs of opposite angles of quadrilateral.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन दिवसासह नवीन अभ्यासक्रम घेऊन. तोपर्यंत हा जो सराव आहे आजचा दिलेला तो वहीमध्ये नोटबुकमध्ये राईट डाऊन करा, लिहून ठेवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पण सांगा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.